नमस्कार, संघमित्रा स्वादिष्ट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण खुसखुशीत अशा आळू वड्या बनवणार आहोत, म्हणजे पोथीच्या पानांच्या वड्या बनवणार आहोत। नवीनच आलेला असाल चॅनलवर तर चॅनलवरील सर्व व्हिडिओ बघून घ्या व अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा, लाईक, कमेंट व शेअरही करा। ही आळूची पानं घेतलेली आहेत, म्हणजे काही लोक यांना पोथीचे पानं असंही म्हणतात। यांना स्वच्छ धुवून घेऊ। या पानांच्या शिरांमध्ये व देठामध्ये खूप पौष्टिक गुणधर्म असतात, त्यामुळे यांना काढून फेकून द्यायचे नाहीत। तर ह्या शिरांना आपण असे काप मारून घेणार आहोत, म्हणजे वड्या करताना आपल्याला सोपे जातील। आळू वड्या करायच्या आहेत तर आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे। तुमची आळूची पानं केवढी आहेत त्याच्यानुसार हे बेसन पीठ घ्या। तीळ घेतलेले आहेत, तीळ थोडे जास्त प्रमाणात घ्या। ओवा घेतलेला आहे, ओव्याऐवजी जिरे घेतले तरी चालेल। चवीनुसार हळद मीठ घेतलेलं आहे आणि तुमच्या चवीनुसारच लाल तिखट घ्या। पीठ भिजवण्यासाठी पाणीही लागेल आपल्याला। आता सर्व मसाले आपण बेसन पिठामध्ये टाकून घेणार आहोत। मसाले टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपण पीठ भिजवून घेणार आहोत। बेसन पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवायचं आहे। पीठ हे जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, अशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे। आता आळूच्या पानांना आपण बेसन पीठ लावून घेऊ। पानाच्या एका शिरेच्या बाजूला आपल्याला संपूर्ण असं पीठ लावून घ्यायचं आहे। हे बघा, अशा प्रकारे। त्यानंतर पानाची पीठ न लावलेली साईड आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि ह्या बाजूलाही आपण संपूर्ण असं पीठ लावून घेणार आहोत। पानाला संपूर्ण बेसन पिठाचं मिश्रण लावल्यानंतर पानाच्या निमुळत्या बाजूने म्हणजेच पानाच्या शेवटाकडून आपल्याला हळूहळू अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे। खूप छान असा रोल तयार होतो। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला हळूहळू रोल तयार करून घ्यायचा आहे। शेवटचा भाग आपल्याला पिठाने चिकटवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व पानांचे रोल तयार करून घ्यायचे आहेत। ह्या आळूच्या पानांना आपल्याला वाफेवर शिजवायचे असल्यामुळे ह्या गाळणीला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये आपण पाणी घेतलेलं आहे। ह्या पातेल्यावर आपण गाळणी ठेवणार आहोत आणि त्यावर आळूच्या वड्यांचे रोल ठेवणार आहोत। अशा प्रकारे शिजवण्यासाठी जर तुम्हाला इडलीचं कुकर घ्यायचं असेल तरी तुम्ही घेऊ शकता। आता आपले आळूचे रोल तयार झालेले आहेत, आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत। आळू रोलवर जर झाकण ठेवून शिजवले तर आपले आळू रोल हे वाफेवर छानपैकी शिजून येतील। साधारण अर्धा तास हे आळू रोल आम्ही शिजवले होते। अर्धा तासानंतर आमचे आळू रोल शिजून तयार झालेले आहेत। आता ह्या आळू रोलला आपण थोडे थंड करून घेऊ, नंतरच त्याच्या वड्या पाडून घेऊ। गरम गरम असतानाच वड्या पाडल्या तर आपल्या वड्या ह्या तुटू शकतात। आता आपण अशा प्रकारे वड्या ह्या कापून घेणार आहोत। हे बघा, खूप छान अशा गोल गोल वड्या तयार होतात आपल्या। ह्या आळू वड्यांना जर आपल्याला तळायच्या असतील तर आपण तळू शकतो किंवा न तळताच खाल्ल्या किंवा भाजी केली तरी चालू शकतं। मी ह्या आळू वड्यांना तळून घेणार आहे। तापलेल्या तेलामध्ये आपण आता आळू वड्या सोडून घेऊ आणि थोडेसे तांबड्या होईपर्यंत आपण ह्या वड्या तळून घेणार आहोत। आता आपल्या आळू वड्या तळल्या गेलेल्या आहेत, आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे आपल्याला सर्व आळू वड्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या छान खुसखुशीत अशा आळू वड्या तयार झालेल्या आहेत। नक्कीच करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीनच आलेला असाल आणि अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला नेहमी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल बटन ऑन करून द्या। हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर फॉलो नक्की करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करायचा असेल तर शेअरही करा। चला मग आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या कुटुंबियांची काळजी घ्या। पुढच्या रेसिपीपर्यंत नमस्कार।